वंश साहित्याची ओळख. वंश या शब्दाचा अर्थ आणि इतिहासातील फरक. वंश साहित्य हे पाली साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. संस्कृत भाषेच्या किंवा इतर कोणत्याही प्राचीन आर्य भाषेच्या साहित्याच्या इतिहासात वंश नावाचा कोणताही ग्रंथ सापडत नसला तरी वैदिक वाङ्मयातील ब्राह्मण ग्रंथांमध्ये वंश ब्राह्मण असा एक उतारा आहे, ज्यात प्राचीन ब्राह्मण शिक्षकांच्या परंपरेचे वर्णन आहे. हरिवंश पुराण नावाचा एक सुप्रसिद्ध पुराण ग्रंथही आहे. बृहदारण्यक उपनिषदाच्या काही अध्यायांमध्ये विशिष्ट आध्यात्मिक ज्ञानाच्या ऋषींच्या परंपरा देखील दिल्या आहेत. उदाहरणार्थ, या उपनिषदाच्या 2ऱ्या अध्यायातील 6व्या ब्राह्मणामध्ये मधुविदेच्या वंशाचा किंवा परंपरेचा उल्लेख आहे आणि 4थ्या अध्यायातील 6व्या ब्राह्मणामध्ये याज्ञवल्कीय कांडाच्या विस्तृत वंशाचा उल्लेख आहे. पुनः छांदोग्य उपनिषदात ज्याला इतिहास पुराण म्हणतात त्याची तुलना पाली वंशग्रंथाशी विषय आणि शैलीच्या दृष्टीने करता येईल. इतिहास पुराणची उत्तम उदाहरणे किंवा तंतोतंत सांगायचे तर पुराण इतिहास ग्रंथ म्हणजे संस्कृत भाषेतील महाभारत आणि अष्टदशा पुराण यांसारखे ग्रंथ. त्यांच्या विषयांमध्ये धार्मिक वृत्त आणि कथांसह प्राचीन भारतीय इतिहासाची गुंफण आहे. त्यांचा निश्चित ऐतिहासिक आधार असूनही कथनशैली अनेकदा अशा अतिशयोक्तिपूर्ण आणि नैतिक हेतूंनी भरलेली असते, कुठेतरी सांप्रदायिक कट्टरता, जसे की नंतरच्या पुराणांमध्ये, की त्यांच्याकडून निश्चित इतिहास काढणे फार कठीण होते. पार्जिटरसारख्या विद्वानांना त्यांचे प्रत्यक्ष ऐतिहासिक मूल्यमापन करताना किती मेहनत घ्यावी लागली हे यावरून कळते. संस्कृतच्या पुराणेतिहासांबद्दल जे खरे आहे तेच गोष्ट पालीतील वंशग्रंथांच्या संदर्भातही म्हणता येईल. काही फरक फक्त प्रमाणाचा. पाली वंश लेखकांनी भारतीय पुराण लेखकांपेक्षा किंचित जास्त ऐतिहासिक बुद्धिमत्तेची ओळख करून दिली आहे. संस्कृतमधील पुराणे प्रामुख्याने प्राचीन कथा आहेत, तर पाली वंशग्रंथ बहुतेक इतिहास किंवा किमान पुराणेतिहास आहेत. संस्कृतमधील राजतरंगिणी सोडला तर दुसरा कोणताही ग्रंथ त्यांच्या वर्गातला नाही. खात्रीने संस्कृत पुराणेतिहासांपेक्षा निश्चित इतिहासाची सामग्री अधिक प्रमाणात आणि अधिक स्पष्टपणे त्यांच्या वर्णनात आढळते. भारतीय परंपरेनुसार पुराणांची 5 वैशिष्ट्ये आहेत. इतिहास पुराण किंवा पुराणतिहास. सर्ग, सृष्टिक्रमवर्णन, प्रतिसर्ग, प्रलयानंतर पुन्हा सृष्टीचे वर्णन, वंश, देवता आणि आचार्यांचा वंश, मनवंतर आणि वंशानुचरित, राजांच्या वंशावळीचे आख्यान. यामध्ये वंश आणि वंशानुगत हे आपल्या सध्याच्या विषयाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. विष्णू, वायू, मत्स्य, भागवत इत्यादी पुराणात राजांच्या वंशावळींचा तपशीलवार उल्लेख आहे. त्याचप्रमाणे देवता आणि आचार्यांचीही त्यांच्या वंशानुसार वर्णने आहेत. पालीच्या वंशावळी देखील मुख्यतः राजे आणि शिक्षकांच्या वंशावळींशी संबंधित आहेत, जरी महाभारत आणि पुराणांप्रमाणे त्यातही बरेच काही समाविष्ट आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासाचे वर्णन पालीवंशीय ग्रंथांमध्ये आढळते. ते प्रामुख्याने बुद्धशासनाचे वंशज, इतिहास आहेत आणि स्वाभाविकच या संदर्भात सद्धर्माच्या शिक्षकांची परंपरा देखील त्यांच्यात समाविष्ट आहे. बुद्धवंश आणि अपदान यांसारखे ग्रंथ पालीमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात होते. यापैकी पहिल्यामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्या पूर्ववर्ती 24 बुद्धांच्या वंशावळी आहेत आणि दुसऱ्यामध्ये स्थविरांचे जीवन चरित्र आहे. हे सर्व साहित्य पालीच्या वंशावळीचे प्रेरणादायी स्रोत मानले जाऊ शकते. धर्मवृत्त आणि कथा हे संस्कृत पुराण आणि पाली वंश या दोन्ही ग्रंथांचे महत्वाचे भाग आहेत. जोपर्यंत बौद्ध संस्कृत साहित्याचा संबंध आहे. महावस्तू, खंड आई, प्रू. 317 ते 228 इसवी सेनेची आवृत्ती मध्ये राजवंश आहे, म्हणजेच शाक्य मुनींचा जन्म ज्या राजवंशात झाला होता त्या राजवंशाची कथा आहे. अशा रीतीने सृष्टीच्या काळापासून शाक्यांचा इतिहास सांगून चक्रवर्ती राजा मांधाताच्या वंशाचे वर्णन,
कपिलवस्तूची स्थापना इत्यादी वर्णन केले आहे. नेपाळमध्ये केवळ पद्मगिरीने लिहिलेला वंशावली नावाचा वंशावळी ग्रंथ आहे, ज्यामध्ये तथागतांचे नेपाळला जाणे इत्यादी वर्णन केले आहे. या सामान्य विधानानंतर आता आपण पालीच्या वंशावळी साहित्याच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करू शकतो. पाली वंशग्रंथ. पाली भाषेतील वंशसाहित्याची परंपरा बुद्धघोष युगापूर्वीही चालत आली होती आणि 19व्या किंवा 20व्या शतकापर्यंत तिचा अखंड संवर्धन दिसून येतो. पालीचे मुख्य वंशग्रंथ आहेत: 1. दीपवंश, 2. महावंश, 3. चूलवंश, 4. बुद्धघोषोपत्ती, 5. सद्धम संघ, 6. महाबोधिवंश, 7. धूपवंश, 8. अत्तनगलु विहारवंश, 9. दाठावंश, 10. जिनकाल मालिनी, 11. छकेस धातुवंश, 12. नळाट धातुवंश, 13. संदेशकथा, 14. गंधवंश, 15. संगीतीवंश, 16. सासनवंश आणि 17. सासनवंशदीप. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.